इंडिया सिक्युरिटी प्रेस ISP आणि करन्सी नोट प्रेस CNP मधील मजदूर संघाच्या निवडणुकीत 12 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या कामगार पॅनलनं सर्व 29 जागेवर विजय मिळवून पुन्हा सत्ता राखली आहे। हा विजय कामगारांचा असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं प्रतिपादन कामगार पॅनलचे नेते तथा सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी केलं आहे। 29 देशांची जी युनिग्लोबलची संघटना आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीची, त्या आंतरराष्ट्रीय संघटनेवर उपाध्यक्षपदी सध्या विराजमान आहेत। त्या माध्यमातून अनेक कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत। आज या ठिकाणी ISP आणि CNP मध्ये जो अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता व मयत कामगारांचे वारस येण्याचा, की आज त्यांच्या हातून 133 असे विक्रमी मयत कामगारांचे वारस आज CNP आणि ISP मध्ये विराजमान आहेत। ही त्यांच्या कार्याची पावती आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या सहकार्यानं ते या पदापर्यंत पोहोचलेत आणि अजून सुद्धा ते अनेक विविध कामं त्यांच्या हातून होत आहेत आणि पूर्ण कामगारांमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे ते हिरून मिसळून वावरताना दिसतात। अनेक विविध कामं केले। सर्वात महत्वाचं, कामगार जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा आर्थिक चणचण असते, त्या काळात जी आजारपण लागलं तर त्याच्यासाठी जी पैशाची उपलब्धता असते त्यातून मेडिकल पॉलिसी त्यांनी उपलब्ध करून दिली। सेवानिवृत्तीच्या नंतरच्या कामगारांना ती त्यांच्या आयुष्यासाठी एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केलं त्या कामगारांसाठी आणि म्हणून सगळ्या सेवानिवृत्त कामगारांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहेत आणि म्हणून सुद्धा आज सुद्धा ते जनरल सेक्रेटरी पदावर विराजमान होतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। नमस्कार। इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस मजदूर संघाची निवडणूक काल त्या ठिकाणी अतिशय शांत वातावरणामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाली। आज सकाळपासूनच त्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे। सकाळपासूनच कामगारांनी कल हा कामगार पॅनलच्या बाजूने दिलेला होता। शेवटचा रिझल्ट हाती आल्यानंतर 29-0 या 2929 उमेदवार कामगार बांधवांनी कामगार पॅनलच्या त्या ठिकाणी निवडून दिलेले। सातत्यानं ही 5वी वेळ की कामगार बांधवांनी आमच्यावरती त्या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे। आता आम्हाला 15 वर्ष होतील या मजदूर संघाच्या सत्तेमध्ये काम करत असताना। मी सांगायला आनंद वाटतो की यापूर्वी आतापर्यंत सगळे विक्रम जे काही असतील ते मोडीत काढण्याचं काम आज कामगारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला सुरुवातीला कार्याध्यक्ष आणि आता चौथ्यांदा जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे। हा सगळा विजय हा कामगारांचा विजय असून कामगार पॅनलने केलेल्या कामांचा हा विजय। आम्ही त्या ठिकाणी सातत्याने कामगार हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेत आलेलो आहे। हा कारखाना पुढील 20 वर्ष टिकावा, 25 वर्ष टिकावा म्हणून त्या ठिकाणी मॉडर्नायझेशन केलं असेल। जे कामगार मयत झाले त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा विषय असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी रिटायर झाल्यानंतर कामगाराला जी मेडिकल फॅसिलिटी आम्ही चालू केलेली आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कामगार अतिशय समाधानी आहे आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा कामगार पॅनलवरती विश्वास टाकून आम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे। येणारा काळ हा संघर्षाचा आहे, कठीण आहे, तरी सुद्धा आजवर जो काही अनुभव आम्हाला त्या ठिकाणी कामगारांनी या सत्तेमध्ये संधी देऊन आम्हाला मिळालेला आहे, त्या जोरावर येणारं वेतन आयोग, त्याचबरोबर कामगारांकरता मेडिकल ट्रस्ट, मेडिकल स्टोर इम्पॅनलमेंट, त्याचबरोबर कारखान्यामध्ये अजून नवनवीन काम कामगारांच्या हाताला कसं आणता येईल याकरता कामगार पॅनल त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। मतमोजणीच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये कामगार पॅनलनं आघाडी घेतली। विजयी उमेदवारांमध्ये कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, सरचिटणीस जगदीश गोडसे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, सहसचिव अविनाश देवरुखकर, बबन सौंदे, चंद्रकांत हिंगमिरे, संतोष कटाळे, राजू जगताप, निवृत्ती कदम, खजिनदार अशोक पेखळे यांचा समावेश आहे। कार्यकारिणीमधील सर्व 16 जागांवरही कामगार पॅनलची बाजी मारली। त्यात मनीषा कोकाटे, सचिन चिडे, राजेंद्र वारुगसे, दशरथ बोराडे, समाधान भालेराव, बाळकृष्ण साणप, शंतनू पाटील, संजय गुंजाळ, सतीश चंद्र मोरे, संपत घुगे, रोपशेख, कांचन खरजूल, दत्ता गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, संदीप व्यवहारे, शैलेश जाधव यांच्या विजयानंतर कामगार पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला। प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक।